वेलकम एजीएम आयटीआय चॅनलवर आपलं स्वागत आहे। नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। आयटीआय एक्झाम टाइम टेबल 2024 ज्यांचा प्रवेश ऑगस्ट 2022 मध्ये घेतला आहे व 2 वर्षाचा ट्रेड आहे असे प्रशिक्षणार्थी व ज्यांचा प्रवेश ऑगस्ट 2023 मध्ये घेतला आहे व त्यांचा ट्रेड 1 वर्षाचा आहे किंवा 6 महिन्याचा आहे अशा प्रशिक्षणार्थ्यांची फायनल परीक्षा क्राफ्ट्समन ट्रेनिंग स्कीम म्हणजे CTS ऑल इंडिया ट्रेड टेस्ट 2024 ची परीक्षा सत्र 2022-24 म्हणजे 2 वर्षाच्या अभ्यासक्रमाचे दुसरे वर्ष आणि 23-25 2 वर्षाच्या अभ्यासक्रमाचे पहिले वर्ष आणि 23 साठी तात्पुरते वेळापत्रक 24 1 वर्षाचा अभ्यासक्रम आणि 6 महिन्याचा अभ्यासक्रम बॅच पर प्रथम आणि द्वितीय नियमित आणि खाजगी प्रशिक्षणार्थ्यांसाठी पुढील प्रमाणे टाइम टेबल आहे। NCVT MIS पोर्टल प्रमाणेच आता स्किल इंडिया डिजिटल हब सिद्ध पोर्टलवर नव्याने विकसित केलेल्या परीक्षा मॉड्यूलवर सर्व सत्रांसाठी सर्व परीक्षा प्रक्रिया जसे प्रकाशनापर्यंत केल्या जातील अशी माहिती देण्यात आली आहे। चला तर मग परीक्षेचे वेळापत्रक पाहूया। त्यामध्ये असेल ट्रेनिंग एलिजिबिलिटी आणि एक्झाम फी ॲक्टिव्हिटी शेड्यूल असेल। त्यासाठी प्रारंभिक मूल्यांकन गुण अपलोड करण्यासाठी 13 जून ते 8 जुलै ही कालावधी निर्धारित केलेला आहे। प्रशिक्षणार्थ्यांची उपस्थिती ही 13 जून ते 8 जुलैपर्यंत पोर्टलवर नोंदवली जाईल। त्यासाठी त्यानंतर प्रात्यक्षिक परीक्षा शुल्क आपणास भरावायचे आहे 30 जून ते 13 जुलैपर्यंत। तसेच CBT परीक्षा शुल्क सादर करावं लागेल 30 जून ते 13 जुलैपर्यंत। ITI नोडल ITI आणि राज्य यांना करावायची कारवाईचा आपण टाइम टेबल पाहूया। त्यासाठी प्रशिक्षणार्थ्यांना फक्त 8 आणि 9 म्हणजे जसे की प्रॅक्टिकल हॉल तिकीट डाउनलोड करावे जसे की 1 ऑगस्ट ते 5 ऑगस्ट 2024च्या दरम्यान। तसेच प्रॅक्टिकल परीक्षा असेल 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्टच्या दरम्यान। त्यानंतर प्रॅक्टिकलचे मार्क एंट्री केले जातील हे संबंधित ITIचं काम असेल। त्यानंतर नोडल ITIचं त्यानंतर प्रॅक्टिकल मार्क अप्रूव्ह करण्याचं काम स्टेट राज्याचं असेल। त्यानंतर CBT एक्झाम ॲक्टिव्हिटी शेड्यूल जसे की CBT परीक्षेचं मॅपिंग असेल 15 जुलै ते 28 जुलै यासाठी राज्य आणि परीक्षा एजन्सी काम पाहतील। त्यानंतर CBT हॉल तिकीट डाउनलोड करण्याचं काम 1 ऑगस्ट ते 27 ऑगस्टपर्यंत हे काम प्रशिक्षणार्थी व ITI यांनी करावे। त्यानंतर CBT परीक्षा असेल 7 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ही DGT मार्फत घेण्यात येईल आणि परीक्षेचा अंतिम निकाल हा 5 सप्टेंबर 2024 रोजी जाहीर करण्यात येईल DGT मार्फत। DGT नवी दिल्लीकडून प्रसारित केलेले ITIचे वेळापत्रक संभावित जे आपणास दर्शवण्यात आले आहेत आपण ते पाहू शकता। चला तर मग परीक्षेसाठी फी भरूया, अभ्यास करूया आणि उत्तीर्ण होऊया। पुढील नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब करा।